हॅलो, नमस्कार मंडळी. मी आता चालले ठाणा स्टेशनला. ठाणा स्टेशन म्हणजे आमचं ठाणा स्टेडियमला. सो तिथे लहान मुलांचे म्हणजे क्लब हाऊस आहेत. TMCकडून पण स्पोर्ट्स घेतले जातात. सो मी इन्क्वायरीला चालले. बट लकीली आत्ता बंद आहे सकाळचं. म्हणजे तिथे सांगायला कोण नाही. मला परत संध्याकाळी बोलवलं आहे आणि मी पुन्हा संध्याकाळी रिटर्न पोहोचते 5:30-6च्या दरम्यान. मुलं पण तिथे आलेलीच होती. माझी तिथे चौकशी करून झालेली आहे. मला जे गेम पाहिजे होते आर्यासाठी, म्हणजे आत्ता ती 10 वर्षाची झालेली आहे आणि तिला मला ॲथलेटिक्समध्ये म्हणजे मी विचारले कोणते कोणते गेम आहेत. मोस्टली तिला रनिंगसाठीच आम्ही हे करतो आहे आणि या वयात मुलं इकडे तिकडे भटकण्यापेक्षा त्यांना योग्य त्या प्लॅटफॉर्मवर आपण म्हणजे त्यांना जी आवड आहे त्याच्यामध्ये पाठवलं तर ती पुढे त्याच्यामध्ये करिअर करू शकतात. स्वतः ती 10 वर्षाची होऊन गेलेली आहे आणि आम्ही तिला रनिंगमध्ये टाकलं आहे आणि हे स्टेडियम आहे. आता उद्या सकाळपासून तिची मॉर्निंगपासून चालू होईल. मी व्हिडिओ टाकेलच. तिला रनिंग खूप आवडते आणि म्हटलं त्याच्यामध्येच पुढे ती काही नाही काहीतरी स्पोर्ट्समधून करू शकते. अभ्यासही ती तितका करते, पण एवढं नाही की स्कॉलर आहे, 1 नंबर वगैरे असं काही काढत नाही. म्हणून म्हटलं तिला स्पोर्ट्समध्ये आवड आहे तर त्याच्यामध्येच कंटिन्यू करून दे. कारण की मुलांवर आपण जबरदस्ती करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यांना त्यांच्या आवडीचं करिअर निवडायला देणं हे आईवडिलांचं पहिलं कर्तव्य असतं. सो कसं वाटलं तुम्हाला माझं प्लॅनिंग नक्की सांगा. भेटूया सकाळी मॉर्निंगच्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.